खरं तर कविता ही या जगामधली एक सुंदर गोष्ट आहे, एक अप्रतिम गोष्ट आहे. पण काही काही लोकांच्या दृष्टीने कविता असं म्हटलं म्हणजे त्यांना ती खूप अवघड गोष्ट वाटते. त्यांच्या दृष्टीने कविता म्हणजे काय, तर शाळेत असताना काहीतरी शिकवलेलं जे काही होतं ना, तीच कविता. इतपतच त्यांची कवितेची ओळख असते. आत्ता सुद्धा एखाद्या माणसाला, एखाद्या मित्राला जाता जाता मी म्हटलं की थांबतोस का, मला एक छान कविता सुचली आहे, मी तुला ऐकवतो. तर तो काय म्हणतो माहितीये, तो म्हणतो हा ऐकव तू कविता, पण काय मला कितपत कविता कळेल काही सांगता येत नाही बाबा. जी कधी कळत नाही ती कविता, अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते. जी कधी कळत नाही तिलाच म्हणतात कविता. जी कधी कळत नाही तिला म्हणतात कविता. कळली तरी वळत नाही तिलाच म्हणतात कविता. जी कधी कळत नाही तिलाच म्हणतात कविता. कळली तरी वळत नाही तिला म्हणतात कविता. शाळेमध्ये शिकवली जाते तीच थोडी कविता. शाळेमध्ये शिकवली जाते तीच थोडी कविता. संमेलनात कानावर पडते ती फार कविता. संमेलनात कानावर पडते ती फार कविता. मग कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटते थोडी कविता. मग कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटते थोडी कविता. विंदा बापट पाडगावकरांनी ऐकवलेली कविता. मग कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटते थोडी कविता. विंदा बापट पाडगावकरांनी ऐकवलेली कविता. नंतर जेव्हा सुरू होते संसाराचे महाकाव्य. नंतर जेव्हा सुरू होते संसाराचे महाकाव्य. पुस्तकाच्या पानांमध्येच वाळून जाते कविता. पुस्तकाच्या पानांमध्येच वाळून जाते कविता. मग कॉलेजच्या दिवसांमध्ये भेटते थोडी कविता. विंदा बापट पाडगावकरांनी ऐकवलेली कविता. नंतर जेव्हा सुरू होते संसाराचे महाकाव्य. पुस्तकाच्या पानांमध्येच वाळून जाते कविता. पण मी तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर शोधली तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा कविता असते. कविता म्हणजे एखादा क्षण जगणं असतं. म्हणून मी म्हणतोय, शोधलीत तर सापडेल तुमच्या आयुष्यातही कविता. शोधलीत तर सापडेल तुमच्या आयुष्यातही कविता. लहान मुलाच्या हसण्यात सुद्धा सापडत राहील कविता. शोधलीत तर सापडेल तुमच्या आयुष्यातही कविता. लहान मुलाच्या हसण्यात सुद्धा सापडत राहील कविता. संसाराच्या महाकाव्यात थोडे जागे राहाल. संसाराच्या महाकाव्यात थोडे जागे राहाल तर वाफाळलेल्या चहात सुद्धा सापडेल थोडी कविता. वाफाळलेल्या चहात सुद्धा सापडेल थोडी कविता. तुमच्या आमच्या जगण्यातही एक छोटी कविता असते. तुमच्या आमच्या जगण्यातही एक छोटी कविता असते. फसण्यात आणि फसवले जाण्यातही कविता असते. तुमच्या आमच्या जगण्यातही एक छोटी कविता असते. फसण्यात आणि फसवले जाण्यातही एक कविता असते. सोसण्यात आणि सावरण्यातच असते कविता. सोसण्यात आणि सावरण्यातच असते कविता. पहिला हुंदका आवरण्यातच असते कविता. पहिला हुंदका आवरण्यातच असते कविता. कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे जागेपणीचे स्वप्न पाहणे. कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे जागेपणीचे स्वप्न पाहणे. कविता म्हणजे दुसरे तिसरे काही नसते. कविता म्हणजे दुसरे तिसरे काही नसते. कविता म्हणजे पहिले पहिले रडणे असते. कविता म्हणजे पहिले पहिले रडणे असते.